लोकशाही मतदार म्हणजे माध्यम विश्वासाचं. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025 ही अत्यंत चुरशीची ठरत आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. 37 उमेदवार रिंगणात उभे आहेत. अत्यंत संवेदनशील व चुरशीची लढत या प्रभागामध्ये दिसून येत आहे. सर्व दिग्गज प्रस्थापित भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकमेकांसोबत उभे असताना वंचित बहुजन आघाडीने सगळ्यांना घाम फोडला आहे. सामान्य जनतेतून मिळत असलेला जनाधार, अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांचा असलेला रोष दिसून येत आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसून येईल अशी शक्यता परिसरातून वर्तवण्यात येत आहे. यातून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रभाग सर्वात मोठे क्षेत्रफळ, लोकसंख्या व उमेदवार असलेला आहे. इथून धक्कादायक नवीन निकाल लागू शकतात अशी शक्यता सध्या तरी सर्व स्तरातून वर्तवली जात आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने वंचित बहुजन आघाडीचे 22 चे अधिकृत उमेदवार रमेश सुतकर सर यांच्या पदयात्रेने प्रचाराची सांगता झाली. प्रचाराला शेकडो महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान सुतकर सरांवर त्यांच्या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे मतदारांचे विशेष प्रेम दिसून आले. शिक्षण क्षेत्रातील मानदंड असलेले, विकासाभिमुख नेतृत्व असलेले रमेश सुतकर यांना या निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार आणि विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमेश सुतकर हे प्रभाग क्रमांक 22 मधून तर 22 मधून कीर्तिपाल घोडकुंबे, 22 क मधून सुषमा फडतरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रमेश सुतकर हे याच प्रभागातील स्थानिक नेतृत्व आहेत. बालवर्ग ते 12वी पर्यंतचे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. गेल्या 42 वर्षापासून ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या परिसरातील घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. शिक्षणाद्वारे अनेक पिढ्या घडविल्यानंतर आता एक विकसित शहर आणि प्रभाग घडवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यांनी या प्रभागात प्रचारात आघाडी घेतली आहे. होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सुशिक्षितपणे शिक्षणाद्वारे अनेक पिढ्या घडविणारा उमेदवार लाभल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यांना निवडून देण्याचा निर्धार महिला व नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचा आपला विजय होईल आणि विजय व्हावा या दृष्टिकोनातून आपण खूप चांगला प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे, आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि आमच्या स्वतःच्या सर्वांच्या तर्फे मी सर्वांचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे. असंच भविष्य काळात आपलं प्रेम राहावं एवढीच शुद्धेच्छा प्रार्थना करतो आणि आजच्या सभेचा समारोप या ठिकाणी झाला असं मी आमच्या वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर करतो. मी रमेश शिवाजी सुतकर, सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 22 वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर चिन्ह यावर श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून मी उभा असून गेल्या 10-12 दिवसापासून प्रचारामध्ये मी फिरत आहे. होम टू होम आम्ही प्रचार केलेला असून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 22 मधून मी आणि वंचित बहुजन आघाडीचे दुसऱ्या प्रभागातून घोडकुंबे आणि फडतरे असे 2 उमेदवार, असे 3 म्हणून आम्ही प्रचाराला लागलेलो आहोत. प्रभागामध्ये एक सभाही झालेली आहे. त्या सभेला प्राध्यापक नदाब आणि पॅंथर आतिश बनसोडे यांनी खूप चांगलं सभेला मार्गदर्शन केलेलं आहे. मुस्लिम आणि मागासवर्गीय यांनी एक होऊन जर लढा दिला तर ही विजय निश्चित आपलाच आहे असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि खरंच माझीही विनंती आहे, मुस्लिम बरोबर मागासवर्गीय, नंतर भटक्या विमुक्त, नंतर सर्वांनी आणि माझा समाज या सर्वांनी जर मला प्रेम दाखवलं, माझ्या विद्यार्थी शाळेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी प्रेम दाखवलं, विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रेम दाखवलं तर मला निश्चितच इथे विजयाची खात्री आहे. आणि या 15 तारखेला गॅस सिलेंडरवर
मत देऊन भरघोस मताने प्रभाग क्रमांक 22 ची जनता मला निवडून देईल अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. सर, आपण मतदारांना काय आवाहन कराल? 22 डिसेंबर आपण थांबलेलो आहात निवडणुकीस. मतदाराला एवढंच आव्हान आहे की विकासाला महत्व द्या आणि प्रभागातील स्थानिक उमेदवार शिकलेला आणि आपल्याला प्रत्येक अडचणीला प्रत्येक वेळोवेळी आपल्याला साथ देणारा अशा उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी त्यांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे.